तुमचा नियम तुमचं काय केंद्रशासित शहर आहे ना, हा मान्य कायदा. मी म्हणेन तसं, कसं मी म्हणेन तसं. बरं, अजून युती झालेली नाही. आता फक्त पहिलाच मोर्चा काढलाय, तरी बिचारा दूर कुठून निघाला काय सांगता येत नाही. तरी आपल्यावर सुरू झाले. युती झालीच तर परत एकदा बोकडं काय ते कापायला जावं लागेल ना तिकडे. रेडा मोर्चा काढतोय, मराठी माणसांसाठी मोर्चा काढतोय. हा मराठी माणूस एकवटलाय. आता जो सगळा समुद्र इथे दिसतोय तो सगळा मराठी माणूस दिसतोय, सगळा मराठी माणूस दिसतोय. हळूहळू ठाण्याचं नाही, हा संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेमय झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द लिहून घ्या या ठिकाणी. विजय असो. सहज भेटी झाल्या, अजून भावांचं मनोमिलन झालंय, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय, तरी सुद्धा इथे फाटलेली आहे. फार रोज चालू आहे. याच्यासाठी एकत्र येतात, त्याच्यासाठी एकत्र येतात. तुम्ही कशासाठी एकत्र आलात? या राज्याचं वाटवाट करायला, या महानगरपालिकेची तिजोरी रिकामी करायला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बंधू भगिनींनो फार वेळ घेत नाही. अनेक नेते बोलणार आहेत. हा मोर्चा इथे संपलेला नाही. हा मोर्चा इथे सुरुवात झालेला आहे. त्याची झग तुम्हाला ठाण्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन द्यावी लागणार आहे. प्रत्येक घरात जाऊन सांगावं लागणार आहे की कशा पद्धतीने ठाणा विकून खाल्लंय ते. कल्याण डोंबिवली कशा पद्धतीने विकून खाल्ले ते. पुणे कशा पद्धतीने विकून खाल्लंय ते. नवी मुंबई कशा पद्धतीने विकून खाल्ले. आता नवी मुंबईचं तर वेगळं चालू आहे. हा याला नालायक म्हणतो, याला नालायक म्हणतो. एमके साहेब आपल्या भाषा ठेवूया. हे लायक चालू आहे. बरं, बीजेपीला याला म्हणजे मला काल सांगत होतं संजय केळकरांनी इकडे नवी या ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगतायत पत्रकार परिषद घेऊन, आणि त्या संदर्भातलं निवेदन महापालिका आयुक्तांना द्यावं लागतं. आम्ही नाही सांगत आहे, स्वतः भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगतायत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी किमान बाकीच्यांचं जाऊ द्या, आमचंही सोडा, किमान संजय केळकरांचं ऐकावं. गणेश नाईक साहेब म्हणतायत नवी मुंबईत मला पाहिजे तो अधिकारी नेमला जातो, ठाण्यात नेमला जातो, मग सगळीकडे पाठोळे. सगळीकडे नवी मुंबईपासून ठाण्यापासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंत सगळीकडे पाठोळे आहेत. फक्त नंबर द्यायचं बाकी आहे. सगळे 420 कुणाला नंबर द्यायचा, पहिला दुसरा कुठला. जर संजय केळकर सांगत असतील म्हणजे कुंपण शेत खातंय, अशा लोकांच्या हातात तुम्ही दिले. आता निवडणुकांना सुरू होतील, जेवढे साठवून ठेवले ती चालू होतील आता हळूहळू. याला विकत घ्या, त्याला विकत घ्या, एका मतांमागे हे ते. आता ते साड्या वाटायचं जाऊ द्या, यांना आता साड्या घालून जिंद काढायला सुरू करा म्हणजे झालं. या मोर्चा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व सैनिकांचं मनापासून कौतुक करतो. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सर्वच महापालिकांमध्ये अशाच पद्धतीचे संयुक्त मोर्चे निघतील आणि याच पद्धतीचा आक्रोश सर्वसामान्यांच्या रस्त्यावर उतरल्याशिवाय दिसणार नाही. एवढाच एक शब्द आपल्या घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.